अजितदादांच्या नेतृत्वावर महापालिका जनता विश्वास ठेवून आमचाच महापौर बसवेल. संजय काका पाटील. प्राध्यापक पद्माकर जगदाळे. महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. पक्षाचे 33 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तरी देखील सर्वोत्कृष्ट कामगिरी, हाय रेटिंग राष्ट्रवादी काँग्रेसचे असेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. तर सत्तेत जाण्यासाठी भविष्यात शाहू फुले आंबेडकर विचारांच्या पक्षांना सोबत घेऊ, असे मत माजी खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केले. पद्माकर जगदाळे यांनी म्हटलं आहे की महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 33 उमेदवार उभे केले आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सभा, तर उमेदवारांनी प्रभागनिहाय होम टू होम केलेला प्रचार, बैठका, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल चांगले वातावरण आहे. सांगली महापालिकेचा विकास झालेला नाही. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती शहराचा जसा विकास केला आहे तसा विकास सांगली महापालिकेत अजितदादांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. त्यामुळे जनता साथ देईल. शिवाय सत्तेसाठी कमी पडलो तर कोर कमिटी आणि अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. संजय काका पाटील यांनी म्हटलं आहे की महापालिका निकालानंतर सर्वात मोठा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपाचे 55 उमेदवार निवडून येणार असल्याची आकाशवाणी केली आहे. मात्र निकालानंतर सर्व स्पष्ट होईल. कोणत्याही प्रभाग क्रॉस वोटिंग होणार नाहीत. भविष्यात सत्तेसाठी जागा कमी पडल्या शाहू फुले आंबेडकर विचारांच्या पक्षांना आणि उमेदवारांना सोबत घेऊ. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व जागा ताकदीनं लढवल्या आहेत. याबाबत लवकरच कोर कमिटीची बैठक घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा केली जाईल, असं स्पष्ट केलं आहे. यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, युवकचे आकाश माने, जयंत जाधव आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.